नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम. महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि शेअरही करा. थंबनेलवरून आज विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की मटक्यामध्ये साधारणतः लोक रोज रोज का हरतात किंवा 90% लोक मटक्यामध्ये का हरतात आणि 10% लोक मटक्यामध्ये का जिंकतात. तर त्याची कारणं काय आहेत आपण आज हे बघणार आहोत. आणि त्याचा संदर्भ, पहिली गोष्ट, आपण एक या ठिकाणी मटक्याचं प्रमोशन करत नाही. फक्त आपण मटका खेळणाऱ्यांना, की ज्या लोक जास्त प्रमाणात मटका खेळतात, आपण त्यांनी कमी प्रमाणात खेळावा किंवा काहींनी खेळू नये. ज्यांना म्हणजे पैशाचा अभाव असेल किंवा तुटपुंजे पैसे असतील, अशा लोकांनी मटक्याच्या नादी लागू नये. म्हणून आपण यासाठी ज्या ट्रिक्स काही असतात त्या सांगत असतो. तर बघा, तुम्ही याच आठवड्यामध्ये कल्याणला पहिल्या दिवशी 34 झाला, 94 झाला, 06 झाला, 34 झाला, 06 झाला, 94 झाला, परत 06 झाला, 03 झाला आणि आज 49 झाला. म्हणजे आठवड्यामध्ये 3 वेळा 0, 3 वेळा तिरी, 3 वेळा 100 आणि 92 वेळा. म्हणजे फक्त आणि फक्त 5 घरांमध्ये, फक्त 5 आणि 5 घरांमध्येच हा मटका चालू होता आणि राहिलेली 5ही घरं बंद आहेत. म्हणजे जर तुम्ही रेकॉर्ड्स पाहिला असेल तर त्या रेकॉर्डवर तुम्हाला आट्टा हा जवळजवळ 1.5 महिना ओपनला बंद असेल किंवा सत्ता बंद असेल किंवा एक्का बंद असेल. म्हणजे ही जी बंद घरं ही बंदच राहिली. बऱ्याच लोकांना वाटले की आज शनिवार शेवटचा दिवस आहे, कुठलं तरी बंद घर ओपन करेल म्हणून बरीच लोक जी बंद घरं खेळली. त्याने त्याच आठवड्यातला 49 जॉईंट घेऊन या ठिकाणी लोकांना झटका दिलेला आहे. या मटक्याने लोकांना झटका दिलेला आहे आणि असे झटके त्याने ह्या आठवड्यामध्ये 06ला 06 एक दिला, 49ला 49 एक दिला, त्याच्यानंतर 34ला 03 एक दिला. म्हणजे बघा तुम्ही, या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या की मटका तिथे आणि तिथे आणि तिथेच खेळत असतो. इथं जॉईंटचा ताळमेळ नाही तर बरीच लोक पत्त्या काढायच्या मार्गे असतात, जॅकपॉट घ्यायच्या मागे असतात, संगम घ्यायच्या मागे असतात. म्हणजे काय खेळलं पाहिजे किंवा काय खेळलं नाही पाहिजे. कारण आज मटक्यामध्ये जवळजवळ तुम्हाला सांगतो तब्बल रोजच लोक हरत आहेत. जिंकणाऱ्यांची संख्या फक्त 10% आहे. बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये 30-30, 40-40, 50-50 लाख, काहींनी 60-70, 1-1 कोटी रुपये घातले. काहींनी शेती विकली, काहींनी सोनं विकलं, सगळ्या गोष्टी विकल्या. बरं, ते कशामुळे होतं की तुमचा त्याच्यावरती वॉच नाही आणि तुम्ही रोज मटका खेळता म्हणून रोज हरता. हे मटक्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की रोज मटका खेळल्यामुळे मटका रोज हरला जातो. मटका खेळण्याच्या पद्धती आहेत. मटका खेळताना तुम्ही आठवड्यामध्ये फक्त 2च दिवस खेळा. जसं या आठवड्यामध्ये फक्त 5 घरांमध्ये मटका चालला, 6वं घर ओपन झालं नाही, म्हणजे राहिलेली 5ही घरं त्यांनी सस्पेन्स ठेवली. आता याच 5 घरातून, म्हणजे या आठवड्यातल्या 5 घरातून तो नक्की सुरुवात याच 5 आकड्यातून एकाने करणार आणि नवीन एखादा आकडा घेण्याची शक्यता आहे. म्हणजे फार फार तर पुढच्या आठवड्यात तो नवीन 2च आकडे घेईल किंवा याच आकड्यात खेळ खेळत बसेल. आणि इथेच लोकांना काय वाटतं की आता ह्या आठवड्यात नाही, पुढच्या आठवड्यात आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात असे जे 5 अंक बंद आहेत ते बंद झालेले अंक आलेलेच नाहीत. मग इथेच लोकांना वाटतं की हात तरी येईल, तरी येईल, पण तो ओपनचा बंद झालेला अंक क्लोजला येऊ शकतो पण ओपनला येत नाही. सगळ्या जे खेळणारे लोक आहेत यांना माझं सांगणं आहे की मटका हा डोळे झाकून नाही, डोळे उघडे ठेवून खेळा. म्हणजे रोज नाही खेळायचा मटका. सोमवारी खेळू नका, शेवटच्या वारी खेळू नका. तिथे खूप माणूस कन्फ्यूज झालेला असतो आणि त्या कन्फ्यूज झाल्यामुळे मटका त्याला काहीही, तिथं त्याचं चक्र फिरत राहतं डोक्याने आणि त्याला त्या ठिकाणी काहीही येत नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवायच्या की सोमवारी येणारा एक वेळेस तुम्ही पहिला अंक खेळू नका, दुसरा खेळा आणि शनिवारी पूर्ण 2ही अंक खेळू नका. कारण त्या दिवशी तो काय करेल सांगता येत नसतं आणि सोमवार खुलतीचा वार असतो, त्यावेळी सांगू शकत नाही की तो काय करेल. बंद घर आणेल की जुन्यातलंच घर परत पुन्हा आणेल. बऱ्याच लोकांना वाटतं नवीन घर आणेल, पण तो कधी कधी तेच जुने मागच्या आठवड्यातली जी 5 घरं घडलेली आहेत त्याच्यातूनच एक घर त्या ठिकाणी टाकतो. त्यासाठी सर्वोत्तम तुम्हाला मी सांगतो की हे बघा,
कमी खेळायचं असेल आणि जिंकायचं असेल तर ज्या सीपी म्हणतो आपण, एक 3-4 घरांच्या किंवा 5 घरांच्या सीपी धरून खेळा. सीपी मध्ये हमखास तुमच्या, आता बघा 5 सीपी खेळलात तर तुमच्या जवळजवळ किती किती पत्त्या लागतात 5 सीपी मध्ये? एका सीपी मध्ये 10 पत्त्या लागतात. 5 सीपी मध्ये 50 सीप्या लागतात, म्हणजे 50 पत्त्या लागतात. तर तिथे तुमचा जिंकण्याचा चान्स जास्त असतो, पैसे जरी कमी आले. पण जर डबल सीपी बसली तर डबल टिबल पैसे येतात त्या ठिकाणी. त्याच्यामुळे जॅकपॉट, संगम ह्या गोष्टी तुम्ही भानगडीत पडू नका, कारण सध्या ओपन क्लोजच कोणाचा फिक्स बसत नाहीये. त्याच्यामुळे त्याच्या नादी लागू नका. आणि जे बंद आकडे असतील, जे 5 राहिलेले बंद आकडे, म्हणजे ज्याच्यामध्ये 7 आहे, 8 आहे, 1 आहे, दुरी आहे आणि पंजा आहे, त्याच्यामध्ये मोस्टली बंद 7 आणि 8 या 2 घरं पुढच्या आठवड्यात सुद्धा आणेल की नाही सांगता येत नाही. त्याच्यामुळे त्याचा फॉलोअप ठेवू नका. मध्ये कुठेतरी तो क्लोजला वगैरे आणण्याची शक्यता असेल, पण याच्यावरती जास्त फॉलोअप ठेवू नका. जे इन्स्टंट लगेच बंद आहेत एका दुरी, त्याच्यामधून कुठेतरी तुम्हाला चान्स येऊ शकतो खेळण्याचा. आपण याच्यावरती आकडे दाखवू शकत नाही, कारण ते यूट्यूबमध्ये अलाउड नाही आहे. आणि आपण कधी मटक्याचं प्रमोशन, मी नेहमी सांगत असतो, आपण मटक्याचं प्रमोशन करत नाही. तर जी लोक मटका खेळतात त्यांना आपण की कमी प्रमाणात खेळावं. कारण मटका कसं आहे, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, मटका आपण असू नसू, मटका आजही आहे, उद्याही राहणार आणि परवाही राहणारच आहे. त्याच्यामुळे मटक्याचं कसं आहे की मटका हा आपल्याला संपवेल, पण मटका स्वतः कधी संपला नाही. ज्या दिवशी 1960 पासून मटका चालू झाला त्या दिवसापासून मटका आणखी चालूच आहे. त्याच्यामुळे मटक्याला कोणीही बंद करणार नाही. मटका जरी चिठ्ठ्या बंद झाल्या असल्या तरी बरीच लोक याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून, ऑनलाईनच्या माध्यमातून, त्याच्यानंतर ॲपच्या माध्यमातून, त्याच्यानंतर टेलिग्रामच्या माध्यमातून, बरीच काही अशी माध्यमं आहेत की त्यांच्या माध्यमातून मटका घेतला जातो, खेळला जातो, त्याचं पेमेंटही दिलं जातं. ह्या बऱ्याच उठाठेवी, कारण आज अरबो खरबोचा जसा सोन्याच्या बाजारात टर्नओव्हर होतो, तसंच हा मटक्याच्या बाजारात सुद्धा रोजच्या रोज टर्नओव्हर होत असतो. सोनं 2 लाख रुपये जरी असलं तोळा, तरी मटका हा 5 रुपयापासून घेतला जातो, तर 2 कोटी 10 कोटीपर्यंत. पण मटका 20 कोटी 100 कोटी असे मटक्या घेण्याच्या फिगर आहेत. त्याच्यामुळे मटक्याला स्टॉपेबल किंवा मटक्याला कोणीही थांबवणार नाही. मटका रोज आहे, मटका काही रेस्टिंग कार्डवर चाललेलं नाही. त्याच्यामुळे मटका खेळत असताना नेहमी आपलं इन्कम पाहून मटका खेळायचा आहे. बरीच लोक काय करतात, कर्ज काढून मटका खेळतात. त्याच्यामुळे ती गुतत जातात. आणि एकदा का मटक्याच्या चक्रव्यूहामध्ये माणूस गुतला की त्याच्यानंतर तो जे असेल ते विकायच्या मार्गे लागतो. कारण त्याला सावकाराचे तगादे लागतात, बँकेचे लागतात, पतसंस्थेचे लागतात, घरचे लागतात, बायकोचं सोनं मोडलं तर बायकोचे तगादे लागतात, शेतीचे तगादे लागतात. म्हणजे बऱ्याच काही तो गोष्टी या पानावदानाने व्यसनात दिन बनत जातो. मग तो दारूच्या नादी लागतो, सिगरेट ओढतो, त्याच्यात डबल टिबल चोबल पद्धतीने मटका खेळायला सुरुवात करतो. म्हणजे जर तो बिगर व्याजी जर 500 रुपयाचे खेळत असेल, तर तो व्याजाने ज्यावेळी पैसे काढतो त्यावेळेस त्याचे पैसे येण्यासाठी तो 2000, 4000, 5000 असा मटका खेळायला लागतो. याला म्हणतात फॉलो. आणि आपले पैसे कसे परत येतील लवकरात लवकर याच्या प्रयत्नात तो त्या मटक्याच्या विळख्यात गुतत जातो. आणि शेवटी इतका गुततो की त्याच्याकडे कुठलाही पर्याय उरत नाही. त्याच्यामुळे आज कित्येक जवळजवळ 100-200 पद्धतीचे मटके आहेत. त्याच्यात टॉपरला कल्याण आणि मुंबई आहेत. त्याच्या लाईन त्याचे प्रोफेसर पण पाहतात. तुम्ही ऑनलाईन जर गेलात तर तिथं प्रोफेसर सुद्धा मटका पाहतातच. आता बऱ्याच वेळा त्यांचं काय होतं की त्यांचं 90% त्यांचं पण काही येत नाही, कारण ते इतकं बारीक बघतात आणि पुढच्या 4-5 पद्धतीचे अंक सांगून टाकतात. त्याच्यानंतर पुढचा खेळणाराही कन्फ्यूज होतो. आणि बरीच लोक अशी असतात की जे दुसऱ्याचं किती येणार असलं तरी सुद्धा ते खेळत नाही. ते एक लोक जास्त हरतात या मटक्यामध्ये. आता बऱ्याच वेळा काही प्रोफेसरांच्या लाईन चांगल्या असतात, पण ते तो ओपन चुकवतात, ती सीपी चुकवतात, पत्ती चुकवतात, मागे पुढे करतात, किंवा ओपनला येणार क्लोजला टाकतात, बऱ्याच काही गोष्टी करतात. त्याच्यामुळं मटक्यावरती तुम्ही सातत्याने लक्ष ठेवून मटका खेळा. मागच्या विषयामध्ये आपण
खोलवर पण जाणार नाही, कारण की ते आपण जरी मी सांगितलं मटका खेळू नका तरी लोक खेळणारच आहेत. कुणाचा बाप जरी वरून येऊन सांगितलं की बाबा तू आजपासून मटका खेळू नको, खेळणार आहेस, पण खेळताना संयम बाळगा. संयम म्हणजे हा आयुष्याचा एक संतुलित आणि संतुलनाचा भाग समजला जातो. तुम्ही जर रागाच्या भरात येऊन खेळताल किंवा भावनेच्या भरात येऊन खेळताल किंवा चिडेच्या भरात येऊन खेळताल किंवा का आलं नाही म्हणून खेळताल किंवा पैसे यावाच म्हणून खेळताल तर याच्यामध्ये तुमची हार निश्चित आहे. संयम बाळगा. बऱ्याच वेळा आपल्याला काय होतं, आज 0 आलाय मग उद्या 0 नाही येणार, परवा 0 नाही येणार. मटक्यामध्ये हेच चालू असतं. तुमचं डोकं फक्त चक्कर करायचं आणि सोडून द्यायचं, चक्कर करायचं आणि सोडून द्यायचं. कुठला माणूस 2 आणि 3 दिवस एकच अंक खेळत बसेल? ते लोक करतात, त्याचा फायदा घेतात. इथंच तुमचं संतुलन चुकतं. जो माणूस रोज रोज मटका खेळतो तो रोज रोज हारणार. जो माणूस आठवड्यातून एकदा दोनदा मटका खेळणार, लाईन पाहणार, त्याचा स्टडी करणार, त्याचा वॉच करणार की कशा पद्धतीने ही लाईन चालू आहे, कशा पद्धतीने मटका चाललाय, एकी चालली बेकी चालली, काय अंक चालू आहेत, कशा पद्धतीने चालू आहेत, पत्त्या मोठ्या येतात छोट्या येतात, काय होते, डीपी किती येत आहेत. आठवड्यात साधारणतः 2 ते 3 डीपी येतात म्हणजे येतातच. तो आपला वार आपण त्याच्यावरती वॉच ठेवलं पाहिजे की आता कधी आली, परत कधी येईल. तर ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून उगाच काहीतरी हिंमतवाला आलाय किंवा काहीतरी जादूगर आलाय किंवा असे काहीतरी पुस्तक घेतात छोटे छोटे 5,000 रुपयाचे, त्याच्यावर खेळतात. त्याचं काही कारण नसतं. त्यांचा हा फक्त प्रिंटिंगचा धंदा आहे. त्यांना ते सेल करायचं आणि पैसे कमवायचे. त्याच्यात कुठलंही लाईन, कुठलाही टर्न काही नसतं. अंदाज पंच दिलेला एक तुक्का असतो. त्याच्यातून झालं पास तर झालं पास, नाही तर अन्यथा काही होत नाही. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? आणि मटका खेळताना नेहमी संयमाने खेळा, कारण आपल्या मागं आपला परिवार आहे, आपली मुलं बाळं, त्यांचं शिक्षण, लग्न, या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून मी नेहमी सांगत असतो संयम बाळगा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.